समाज कल्याण सोलापूर यांच्याकडून आंबे तालुका पंढरपूर या गावात मागासवर्गीय वस्तींमधील 3 रस्ते करण्यासाठी प्रत्येकी 8 लाख या रस्त्याप्रमाणे 3 रस्त्यांचे एकूण 24 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता। सामाजिक न्याय विभाग हा मागासवर्गीयांचा विकास करण्यासाठी आहे, परंतु यातील 3 रस्त्यांपैकी एक रस्ता अधिकारी व ठेकेदार यांनी आर्थिक भ्रष्टाचार करून गायब केलाय, तर मस्के वस्ती ते संतोष जाधव यांच्या घरापर्यंत मंजूर झालेला रस्ता हा चोरीस गेला आहे। कारण या रस्त्याचे कागदावर काम पूर्ण झालेले असून याच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेल्यावर चौकशी करून गुन्हा दाखल करतो असे सांगितले, म्हणून आम्ही आमची लेखी तक्रार पोलीस स्टेशनला दिली आहे। तर येत्या 2 दिवसात संबंधितांवर गुन्हा न दाखल झाल्यास आम्ही कोर्टमध्ये केस दाखल करीत आहोत। तो आमच्या हक्काचा निधी आहे। अजूनही मागासवर्गीय वस्त्यांमध्ये सुविधा नाहीत, परंतु हे पुढारी व अधिकारी मागासवर्गीय निधी हा भ्रष्टाचार करून लंपास करतात। हे चालणार नाही, तर आमच्या हक्काच्या निधीसाठी आम्ही आवाज उठविणार। नॅशनल दलित मूवमेंट फॉर जस्टिसची टीम समाज कल्याण आयुक्त चौगुले यांना या संदर्भात भेटून चर्चा करणार असल्याचं सांगण्यात आले। जय भीम। पंढरपूर तालुक्यातील आंबे या गावी एक मोठी चोरीची घटना उघडकीस झालेली आहे। आंबे या ठिकाणी समाज कल्याण सोलापूर यांच्या अंतर्गत मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ते करण्यासाठी 8 लाख रुपयाचे 3 रस्ते मंजूर केले। दिनांक 2/3/2023 रोजी हा 24 लाख रुपयाचा निधी आंबे या ठिकाणी मागासवर्गीय वस्तीतील रस्ते करण्यासाठी मंजूर झाला। यातील 2 रस्ते हे पूर्ण झालेले असून यातील एक रस्ता हा चोरीला गेलेला आहे असा आमचा आरोप आहे। या ठिकाणी 3 जो रस्ता आहे चोरीला गेलेला, या रस्त्याचा ताबा पावती म्हणजे काम पूर्णत्वाचा दाखला पंढरपूर उप अभियंता बांधकाम विभाग यांनी दिलेला आहे। हे काम पूर्ण झालेलं आहे कागदोपत्री, परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी कोणतेही काम नाही, म्हणून आमचा आरोप आहे की हा रस्ता सर्व अधिकाऱ्यांनी मिळून, सरपंचांनी मिळून, ठेकेदारांनी मिळून चोरी केलेला आहे। या शासनाची फसवणूक केलेली आहे। त्याच पद्धतीनं आम्ही ही तक्रार घेऊन पंढरपूर पोलीस स्टेशन येथे गेलो होतो। वेळोवेळी हायकोर्टाने निर्णय दिलेले आहेत की या प्रकारच्या तक्रारीमध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, परंतु पोलीस स्टेशन यांनी तो फौजदारी गुन्हा दाखल केलेला नाही। आम्ही त्यांना लेखी आमची तक्रार दिलेली आहे। येत्या 2 दिवसामध्ये जर या संबंधित अधिकाऱ्यांवर, ठेकेदारांवर आणि जो कोणी यामध्ये रस्ता चोरी करण्यात, रस्त्यामध्ये भ्रष्टाचार करण्यात जो कोणी सामील असेल, या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा आम्ही CRPCचे सेक्शन 156(3) प्रमाणे या सर्वांच्या विरोधात प्रायव्हेट केस कोर्टामध्ये दाखल करणार आहोत। आणि या पोलिसांनी गुन्हा नोंद केलेला नाही, या पोलिसांच्या विरोधात देखील आम्ही कंटेम्प्ट पिटिशन दाखल करणार आहोत। एवढंच मी या ठिकाणी नॅशनल दलित मूवमेंट फॉर जस्टिसच्या वतीनं सांगतोय।